नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली जिल्ह्यात रोटाव्हायरस लसीचा 2 महिन्यांपासून तुटवडा, तातडीने पुरवठा करण्याची काँग्रेसची मागणी. सांगली जिल्ह्यात लहान मुलांना दिली जाणारी रोटाव्हायरस प्रतिबंधक लस गेल्या 2 महिन्यांपासून उपलब्ध नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने लसीचा पुरवठा सुरू करावा अशी मागणी खानापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत बालकांना रोटाव्हायरस लस मोफत दिली जाते. राज्यातील सर्व सरकारी व ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध करून दिली जाते. मात्र विटा ग्रामीण रुग्णालयात गेल्या 25 दिवसापासून ही लस उपलब्ध नसल्याच्या तक्रारी पालकांनी काँग्रेसकडे केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत चंद्रकांत चव्हाण यांनी बुधवारी विटा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. तेव्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी लस उपलब्ध नसल्याची माहिती दिली. तसेच लस नेमकी कधी उपलब्ध होईल याबाबत ही स्पष्ट माहिती देण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. यानंतर चव्हाण यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी डॉक्टर कदम यांनी केवळ 25 दिवस नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून रोटाव्हायरस लसीचा तुटवडा असल्याचे सांगितले. राज्याच्या आरोग्य विभागाकडे लसीची मागणी करण्यात आली असून केंद्राकडून लस प्राप्त झाल्यानंतरच पुरवठा करता येणार असल्याचे राज्य स्तरावरून कळवण्यात आल्याने अडचण निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.